देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि मोठे दादा या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला। त्याचबरोबर माढा मतदारसंघातील सर्व मतदार राजांनी या निवडणुकीमध्ये एका शेतकऱ्याच्या पोराला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि जो 30 वर्षाचा एकमुखी कारभार होता त्याला कंटाळलेली जनता आणि पुढच्या पिढीच्या परत अकर्तृत्वान जनतेच्या ताब्यात द्यायचं, त्यामुळं या जनतेनं हा निर्णय घेतला आणि या निर्णयातून मला माझे वडील आई यांनी दिलेले संस्कार आणि माझ्या सामान्य लोकांनी ज्या माझ्या मित्रपरिवारांनी जे आजपर्यंत माझ्या पाठीशी राहिले, कुठल्याही अपेक्षेशिवाय कुठलंही टेंडर न घेता कुठलंही न करता त्या ठिकाणी जी लोक आज माझ्या जीवाभावाची म्हणून राहिली त्यांचं हे सगळ्याचं यश आहे, त्यांना मी समर्पित करतो। या जनतेनं या बरोबर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब, मोठे दादा आणि खासदार साहेब, त्याचबरोबर माढा हा मतदारसंघातील तमाम जनता, माझे आई वडील, माझे सर्व सहकारी, जे मित्रपरिवार जो माझ्याकडे कुठल्याही अपेक्षांशिवाय त्या ठिकाणी माझ्यासोबत राहायला तळागाळातला माणूस मला ज्यांनी साथ दिली मुलाची, त्या सर्व जनतेचे त्या ठिकाणी तमाम यश त्यांना समर्पित करतो। शरद पवारच्या पट्ट्यानं धक्का दिलाय। नक्कीच पवार साहेबांचा पट्टा आणि माढा मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी त्यांना धक्का दिला। ज्योतिताई कुलकर्णींनी सांगितली मला न्याय मिळाला, पहिली प्रक्रिया काय असते? खरंच ज्योतिताईंवरती झालेला अन्याय, एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर त्या न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागली। आज खरंच या निवडणुकीमध्ये त्यांना गणेश काका कुलकर्णींना ही श्रद्धांजली म्हणून मी अर्पण करतो। त्या ठिकाणी 78 गावातून लीड त्यांना जाणार म्हणतो, परंतु मोठा विश्वास त्या ठिकाणी माढ्यातील जनतेने दाखवला, त्यांच्या संदर्भात काय सांगितलं? मी ज्या विजनच्या माध्यमातून माढा मतदारसंघातील प्रत्येक गोष्टी बोललोय, उद्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून मी बैठक घेऊन सगळ्या कार्यक्रमांनी राबवून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिलेत ते विजन आपल्यासमोर मांडून भविष्य काळात हे सगळं करून दाखवण्यासाठी मी आत्तापासून कामाला लागलो। फॉर्म भरताना तुम्ही बबनदादा शिंदे यांचा आशीर्वाद घेतला होता, विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहे निमगावला? जाणार आहे, दादांचा आशीर्वाद मलाच मिळाला आहे असे अनेकांना